बाय द वे, अरविंद फक्त मला एक मित्र म्हणून आवडतो हे मी तुम्हाला सगळ्यांना 4 वेळा सांगून झाले. संपलंच की ग सगळं. तर मग तुला नवरा हवाय तरी कसला? टॉल, डार्क, हँडसम, एकदम स्मार्ट, डेअरिंग बाज. म्हणजे तुला नवरा हवाय ऑलराऊंडर. राईट. आणि तसा नवरा मिळाला तरच मी लग्न करणार. तर मग तुला स्वयंवरच करावं लागेल. वाव, स्वयंवर, नाईस आयडिया. मी लग्न करायला तयार. अरे वा. पण स्वयंवर पद्धती. डॉली, फर्स्ट लेट मी कंग्रॅच्युलेट यू. कशाबद्दल? कशाबद्दल काय आहे? तुझा स्वयंवराचा निर्णय ऐकला, ऐकून तर मी वेडीच झाले. खरंच तुला आवडली नाही कल्पना? मी उगीच टेन्शन घेत होते. अगं आवडली. डॉली, तुझं स्वयंवर म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. काय बोलतेस तू? येस. पण डॉली, हे सगळ्याच मुलींना जमत नाही. यू आर ग्रेट. अरविंदवर तुझं प्रेम असूनही तू स्वयंवराचा निर्णय घेतलास. केवढा मोठा त्याग करतेस. त्याग कसला? आणि कदाचित अरविंद हे स्वयंवर जिंकू नाही शकला तर तुझं अरविंदवरचं प्रेम? प्रेम बिम काही नाही. अरविंद फक्त माझा एक छान मित्र आहे, एवढंच. पण अरविंद तर म्हणत होता की आता कुणी कशाचा काय अर्थ लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, यु नो. राईट. एनिवेज, तू बघशील डॉली, तुझ्या स्वयंवराचं साऱ्या जगात कौतुक होईल. बाय द वे, वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. थँक्स. हे खूप उशीर झालाय ग, आजोबा वाट बघत असतील. ओके, मी निघते. ओके, बाय. बाय. स्वयंवर. अरविंद, जर का हे स्वयंवर तू जिंकलास तर मी हारेन. पण जर का तू हे स्वयंवर हरलास तर मात्र मीच जिंकेन. डॉली, डॉली, तुला एक विचारू? विचार ना. म्हणजे मी म्हणजे मला म्हणजे काय? डॉली, डॉली, नाही तू बस. डॉली, तू भारतात होतीस तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम होतं. तू अमेरिकेला गेलीस तेव्हाही माझं तुझ्यावर प्रेम होतं. आज तू भारतात परत आलीस तर माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे. डॉली, डॉली, स्पष्ट सांगायचं तर मला तुझ्याशी लग्न करायचंय. हो, खरंच तुझ्या घरच्यांची परवानगी आहे, फक्त तुझी परवानगी बाकी आहे. बोल डॉली, बोल माझ्याशी लग्न करशील की नाही? बोल. बोल ना. नाही, मी लग्न करणार नाही. काय? तू लग्नच करणार नाहीस? तसं नाही रे, म्हणजे मला साधं सुद्धा लग्न करायचं नाही. हरकत नाही. अगं तू काळजी करू नकोस. तुझे वडील आहेत ना, ते आपलं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देतील. धूमधडाक्याचा प्रश्न नाही येथे. मग? मुळातच लग्न तुझ्याशी करणं शक्य नाहीये मला. म्हणजे डॉली, तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? त्याचं नाव सांग ना. तसं काय नाहीये रे, दुसरं कोणी नाहीये. मग गुड. अगं मग हा अरविंद काय वाईट आहे? आय लव्ह यू डॉली. हे बघ, तुझं माझ्यावर किती जरी प्रेम असलं ना तरी मी डायरेक्ट लग्न नाही करू शकत. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. अगं पण आपण इनडायरेक्ट लग्न करूया. बिकॉज आय लव्ह यू डॉली. इट्स लाईक आय लव्ह यू सो मच दॅट आय कांट एक्सप्रेस. थांब, बोलू मी थोडस. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण मी स्वयंवर पद्धतीने लग्न करणार आहे. काय? हे बघ डॉली, आजपर्यंत आम्ही आमचा कुठलाही निर्णय तुझ्यावर लादलेला नाही. पण हा जो तू स्वयंवराचा निर्णय घेतेस तो चुकीचा आहे. तो तुला रद्द करावा लागेल. हा, काल तू जेवली नाहीस, काही खाल्लं नाहीस. या गोष्टींचा आमच्यावर काही परिणाम होईल असं तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. हे बघ डॉली, मी या बाबतीत बाबांशी अगदी पूर्णपणाने सहमत आहे. अगं तुझ्या स्वयंवर प्रकारामुळे आपली केवढी नाचक्की होईल. बाबा, मी आता 20 वर्षाची झाली असून कायदेशीररित्या सज्ञान आहे.
कोणाशी आणि कशा प्रकारे लग्न करावं याचा अधिकार फक्त मला आहे. हे बघ डॉली, हे स्वयंवर वगैरे निव्वळ खुळेपण आहे. मग द्रौपदीने का केलं स्वयंवर? रुक्मिणीने, सीतेने का केला हा खुळेपणा? पुराणातील पूजनीय स्त्रिया खुळ्या होत्या का? हे बघ डॉली, तू पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. तू माझी मुलगी आहेस आणि त्याच अधिकारात मी तुला सांगतो, हे स्वयंवर वगैरे तुला काही करता येणार नाही. काय वाटेल ते झालं ना तरी मी स्वयंवर करणार म्हणजे करणारच. डॉली चल. या झंप्याने काय वाटेल ते आणलंय. ए हाय डॉली, कशी आहेस? तुला आत्ता माझी आठवण आली? मरणाची भूक लागलीये, काही खाता येत नाहीये. का ग? तुझीच ब्राईट आयडिया नाही का? उपोषण कर म्हणजे घरच्यांची परवानगी मिळेल. म्हणजे घरच्यांवर त्याचा काही एक परिणाम नाही झाला? थोडा सुद्धा नाही. उलट बाबा मला चांगले चांगले पदार्थ दाखवून खातात. डोंट वरी डॉली, मी आहे ना. डॉली, एखाद्या औषधाने जर बरं वाटत नसेल ना तर डोस वाढवावा लागतो. डोस वाढवायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे पुढची स्टेप, तू आता तुझ्या घरच्यांना चक्क आत्महत्येची धमकी दे. नको, तू आत्महत्या करच. ए, आत्महत्या करू? नाही नाही, आत्महत्या करू नको, फक्त नाटक कर. त्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल. हे बेगॉन, दिस इज गुड. ओके चल, हे तू पी पी. कमन 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 घे. हे नाही हं. हे तुला तर माहिती ना, झुर्रो बिरो असे कसे तडफडतात. ए मला नाही आता एक मला मिनिट, तडफडून. आपल्याला हे फक्त नाटक करायचंय. तुला हे प्यायचं नाहीये खरोखर. हे तू फक्त हातात ठेव आणि मी सांगते तसं कर. कमा. ए थांब ना, हे उतारला लागेल ना. अरे वा, हुशार आहेस. ओके चल, आवर पटकन. काय पसारा केलाय. चल चल चल. हातात ठेव ना. वा, साईल मध्ये काय झोपतेस? मेल्यासारखी झोप ना. हा, ओके सॉरी. ओके रेडी हा रेडी. रेडी. आजोबा, काका, काकू, पटकन या. डॉलीने विष घेतलंय बघा. आले? येतील झोप. काका, आजोबा, अहो, अरे काय पटकन या. काय झालं? काय काय झालं काय? अहो, डॉलीने विष घेतलंय बघा. डॉली पोरी, काय केलंस तू हे? अगं डॉली, एवढा हट्ट कशासाठी? तुझ्या भल्यासाठीच आम्ही स्वयंवराची परवानगी नाकारली होती ना. पोरी तुझ्या जीवापुढे आम्हाला काहीच प्रिय नाही ग. अरे एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करण्याची काय गरज होती? आम्ही परमिशन दिली असती तुला. नक्की? हा. हे बघा, नाटक करत होती. कार्टे. डॉली, आमच्या भावनांची अशी थट्टा करायला तुला काहीच वाटलं नाही? सॉरी बाबा, पण स्वयंवरातून ना मला नक्की चांगला नवरा मिळेल, मला खात्री आहे. आजोबा, आजोबा प्लीज द्या ना परमिशन. आजोबा प्लीज. एक मिनिट. स्वयंवरासाठी हिला परवानगी द्यायची की नाही हे उद्या कोर्ट ठरवेल. म्हणजे कोण? म्हणजे मी गाढवा. अहो, कुमारी डॉली माधव परांजपे हाजीर हो. मी लॉर्ड, मला स्वयंवरासाठी परवानगी मिळाली असं समजायचं ना मी. ऑर्डर ऑर्डर. आरोपींनी मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. तू चुप्प बैस. मग मी लॉर्ड, आपण लवकर निकाल द्या. ठीक आहे. निर्णय सांगण्यापूर्वी डॉली तुला काही गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंवरासारख्या इतिहास जमा झालेल्या गोष्टीसाठी हट्ट धरणं हा केवळ मूर्खपणा आहे. स्वयंवर ही संकल्पना जरी मजेशीर असली, भरजरी असली, तरी तो एक इतिहास आहे आणि इतिहासाचं कधीही भविष्य होऊ शकत नाही. कळलं? म्हणजे स्वयंवरासाठीची परवानगी बोंब. एक मिनिट. मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. स्वयंवराच्या परवानगीसाठी जो आत्महत्येचा प्रयत्न केला गेला तो अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. तरी सुद्धा आरोपीचं वय लक्षात घेता, तिच्या भावना लक्षात घेता तिला स्वयंवरासाठी एकाच अटीवर परवानगी देण्यात येईल. ती अट म्हणजे सगळ्या परिणामांची जबाबदारी तिने स्वीकारायला हवी. हो चालेल. ठीक आहे. मग डॉली, तुला स्वयंवरासाठी आम्ही परवानगी देत आहोत. अरे ए तिरप्या, अरे बोट तिरपा झाला ना, नीट लाव. ए नाम्या, नीट धर. ए चल खेळा, मार चल, मार इथं मार. नमस्कार.
पत्रकार बंधू भगिनीनो, इथे आल्याबद्दल पहिल्या प्रथम मी तुमचं स्वागत करतो. माझी नात डॉली अर्थात माधवरावांची मुलगी हिने स्वयंवराचा घाट घातलेला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. त्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास जरूर विचारा. धन्यवाद. परांजपे साहेब, आपण या शहरातील नामांकित निवृत्त न्यायाधीश आहात. तर या काळात स्वयंवर केल्याने लोक नाव ठेवतील असं नाही वाटत? नाही, काही कारणच नाही. पूर्वीच्या राजकन्या नाही का स्वयंवर रचायच्या. आता माझ्या नातीने स्वयंवर रचलाय याचा तर मला अभिमान वाटतो. मिस्टर माधव परंजपे, आप इस शहर के नामचीन वकील हो. आपके बेटे ने जब स्वयंवर करने का डिसीजन लिया तब आपको कैसा लगा? हम्म. असं वाटलं की एका उंच डोंगराच्या कड्यावर जावं आणि खोल दरीत आनंदानं असं पाखरासारखं असं उडावं. हिचा स्वयंवराचा निर्णय ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, आनंदानं भरून आला. आपल्याकडे म्हण आहे ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. हा. बस बस. डॉलीताई, हं? मी ही पत्रक वाटू? हो, वाट ना. हा. पत्रकार बंधू आणि भगिनीनो, माझ्या स्वयंवरात बाबत लावलेल्या पणांबद्दल सविस्तर माहिती या पत्रकांमध्ये आहे. डॉली मॅडम, एक नाजूक प्रश्न. आपल्याला ह्या स्वयंवराची कल्पना सुचली कशी? खर तर लहानपणापासूनच मला काहीतरी थ्रिलिंग करावंसं वाटायचं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मामाने स्वयंवराची कल्पना मांडली. समजा या स्वयंवरात कोणीच जिंकलं नाही तर? तर त्याचा विचार नंतर करू ना, आता कशाला. ओके मिस डॉली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सांगितलं मी. आता एक विशेष बातमी. कुमारी डॉली परांजपे हिने स्वयंवर पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंवर ही पद्धत जुनी असली तरी तरुण मुलांमध्ये या स्पर्धेसाठी खूपच उत्साह दिसून येत आहे. या स्वयंवरातून तिला हवा असलेला ऑलराऊंडर जोडीदार मिळेल असा विश्वास कुमारी डॉली हिने व्यक्त केला आहे. छे, अगं मी डॉलीला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकेल तर शपथ. आई, कधी कधी मला वाटतं या अशा हट्टी मुलीपेक्षा ना एखादी. अरे, पण डॉलीवर प्रेम आहे ना तुझं? हो ग, पण पण म्हणून हे असं. हे बघ, एक तर तिला या स्वयंवर प्रकारापासून परावृत्त कर, आणि जर जमणार नसेल तर तू उतर स्वयंवरात उमेदवार म्हणून. डॉली डॉली डॉली, एक मिनिट प्लीज, माझं ऐकून घे प्लीज. डॉली, हे बघ, अगं तुझ्या स्वयंवर करण्याच्या निर्णयामुळे तुझ्या घरच्यांना किती मनस्ताप होतोय कळतंय का तुला? माझ्या घरच्यांनी तुला वकील म्हणून नेमलाय का? तसं नाही डॉली, पण पण अगं या काळात स्वयंवर कसं शक्य आहे ते? सगळ्या काळात सगळं शक्य. ओके डॉली डॉली, लिसन टू मी. डॉली डॉली डॉली, मी काय सांगतो ऐकून तर घे माझं प्लीज. हे बघ, तू माझ्या घरच्यांच्या वतीने बोलायची काही गरज नाहीये. ओके कम ऑन डॉली, मी तुमच्या घरच्यांमधलाच आहे खरंच. आणि आणि मुख्य म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत, आणि हे तू काय खोळ काढल्यास मध्येच स्वयंवराचं? हो, आय सी. आता कळलं मला की तू एवढी माझी समजूत का काढतोयस. का? कारण तू मुळात स्वयंवरात भाग घ्यायला घाबरतोय. दुसऱ्या कुठल्याही प्रतिस्पर्धी समोर तू टिकून राहणार नाहीयेस हे तुला माहितीये. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणालाही घाबरत नाही. मग ये ना डायरेक्ट स्वयंवराच्या मैदानात. भित्रा मामा, बाहेर मुलांची लाईन लागली. अहो, नोंदणी सुरू करा. थांब रे झंप्या, अजून अरविंद आलेला नाही. पहिला फॉर्म त्याला भरायचा आहे. पण तो कधी येणार? येईल रे, तो बघ आला. अरे बाजूला, सोडा, अरे सोडा. अरे, बघू ना. हा, मामा, हा घ्या माझा प्रवेश अर्ज. मंगेशा,
माझ्या अरविंदला यश दे रे बाबा. हो. मामा, प्रेमात संघर्ष असतो पण शेवटी विजय खऱ्या प्रेमाचाच होतो. बघाच तुम्ही, स्वयंवर मीच जिंकणार. मला आशीर्वाद द्या. यशस्वी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. हा माझा फोटो आणि बायोडेटा. दाजी दाजी मला लग्न करायचंय. मामा रॉंग नंबर. ओ रॉंग नंबर नाही. माझ्या चालण्यावर जाऊ नका. मी लहानपणापासून असाच चालतोय. हे घ्या माझं फिटनेस सर्टिफिकेट. सिव्हिल सर्जनने दिले. करणार ना. तुम्ही पण विचार करा. असले उमेदवार असल्यावर स्वयंवराचं काय होईल रे? ओ मामा, काय काय प्रगती काय? हे अर्ज सकाळपासून एवढी जमली. आणि हे सुद्धा. अरे बापरे, एवढे? हो. चला, एवढ्या मुलांमधनं एक तरी मुलगा चांगला निघेल अशी अपेक्षा आहे. हम्म. बघूया. हो. आईच्या जीवावर बाईचे उदार. दार बंद करा. 5 वाजले. बंद करा सगळं. आटपा लवकर. चला हो, चला. हो, एवढे अरे दुकान का बंद करताय? दुकान नाही, ऑफिस पण आहे. मी तेच म्हणतोय, ऑफिस का बंद करताय? वेळ झाली. हे झाली, अजून 2 मिनिटं बाकी आहे. आपण 2 मिनिटं मी बाजूला उभा राहा, साहेबांची अहो, बोलणं अहो, 2 मी मिनिटं काय राहिली. म्हणतोय? साहेब नमस्कार. ठीक आहे. वेळ झालेली आहे. हा, परत मी या. काय परत जायला आलो का साहेब? साहेब तुम्ही मुलीचे भाऊ आहेत ना? नमस्कार. नाही म्हणजे कसं माहिती का, आपले नातेसंबंध बिघडता कामा नये. म्हणजे काय, मी चुकून तुम्हाला काहीतरी बोलायचो, तुम्ही चुकून काहीतरी मला बोलणार, माझं नुकसान होईल. नमस्कार साहेब. नाही, ही स्पर्धा सुशिक्षितांसाठी मी आहे. अशिक्षित आहे. मी तुम्हाला अशिक्षित दिसतोय? डबल ग्रॅज्युएट, डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर. 2 ट्रॅक्टर आहेत माझे, 50 एकर जमीन, 20 म्हशी. अहो काय करता, मुलीला सुखात ठेवून तुमच्या. खरं सांगतो, अहो पण स्पर्धा जिंकल तर ना. स्पर्धा 100% मी स्वयंवर जिंकणार. दणके पाटील म्हणतात मला. धटिंगण दणके पाटील. काय प्रकार आहे? कोण असावा? नमस्कार सज्जन हो. कुमारी डॉली परांजपे हिच्या स्वयंवरासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेची संपूर्ण माहिती आमचे चिरंजीव श्री ढेबू आपलं माधव परांजपे देतील. आमची कन्या डॉली परांजपे हिच्या स्वयंवराच्या स्पर्धेसाठी एकूण 15 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. उरलेल्यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत. आता ही स्पर्धा कशी आहे ते नीट समजून घ्या. ही स्पर्धा 3 पातळ्यांवरती घेण्यात येणार आहे. एक म्हणजे शारीरिक, दुसरी धाडसी आणि तिसरी बौद्धिक. त्यापैकी शारीरिक स्पर्धांना सुरुवात होते आणि त्या स्पर्धेची सुरुवात धावण्याच्या शर्यतीनं होते. अरविंदची बॉक्सिंगची प्रॅक्टिस चालली आहे. ये हे बघ. अरे मावशी, नमस्कार करतो. अरे अरे, आईचा आशीर्वाद घे. नको बाई, कालपासून 10 नमस्कार करून झालाय. अगं मावशी, कालची राऊंड मी ना कशी बशी अगदी लकीने जिंकलो. हो रे, खरंच. पण यापुढे मात्र चांगला जिंकत राहा तू. डोंट वरी मावशी. अगं डॉलीचं स्वयंवर मीच आणि फक्त मीच जिंकणार. येस. अगदी माझ्या मनातलं बोललास. स्वाती,
खरं तर आपण दोघींनी अरविंदच्या लग्नाच्या किती कल्पना रंगवल्या होत्या पण या डॉलीमुळे ना असू दे ग जे व्हायचं असतं ना ते होतच आणि मुलांसाठी आपण ठरवून काही उपयोग आहे का? तरी पण मला वाईट वाटतं ग त्या डॉलीच्या हट्टापायी याला बिचारायला उन्हातानात स्पर्धा खेळाव्या लागतायत. जाऊ दे मावशी. अगं त्यामुळे कदाचित तिला पटेल की तिच्यासाठी सर्वार्थाने मीच सुटेबल आहे. चल स्वाती येते मी. मावशी थांब. नाही नाही. नमस्कार करतो. हो चालू दे प्रॅक्टिस चालू दे. हो. चल बरं त्या डॉलीच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव काय रे? अरविंदा. त्या न्यायाधीशाचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे. नक्कीच. मला बी तसंच वाटतं. तसा कसा? अरे तुम्ही उद्या बघा त्याची पाठ कशी ती. ना रहेगा पाठ ना रहेगा पाठिंबा. ये पाठिंबा. क्या बात है, क्या डायलॉग आहे ना भाई. हो मग हा? पण उस्ताद पाठ कशी फोडणार? ये अशी. ये अशी. ये अशी. मंडळी, आता बॉक्सिंगची स्पर्धा सुरू होत आहे. तत्पूर्वी इथे एक बाऊल ठेवलाय, त्यात चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. आमची डॉली 2 चिठ्ठ्या काढील. त्यातून प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत हे आपल्याला कळेल. डॉली, 2 काढ. सुमित नाईक आणि काय काय विवेक पंडित.